नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. मी बालाजी जगतकर, न्यूज ब्युरोची बीड येथून विशेष बातमी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज बीड शहरात येत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा भव्य स्वागत व सत्कार कार्यक्रम रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे. संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत सरकारचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल बीड जिल्हा रिपाईच्या वतीने शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे दुपारी 3:30 वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा रिपाईचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे. या ऐतिहासिक व भव्य सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपाईच्या वतीने करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने संपूर्ण शहर हे निळे करण्यात आलं आहे. या ठिकाणी निळं वादळ धडकणार अशी चर्चा आहे. या संपूर्ण कामाची पाहणी करताना रिपाईचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी ग्राउंडवर जाऊन स्थळ पाहणी केली. स्टेजची उभारणी, सजावट ह्या सर्व बाबी जातीने लक्ष घालून व्यवस्थित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे. येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून हा सत्कार सोहळा महत्त्वाचा ठरणार असल्याची चर्चाही होत आहे. त्यामुळे रामदासजी आठवले या ठिकाणी काय बोलतात याकडे संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रातील नेत्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या ऐतिहासिक स्वागत सत्कार समारंभाला मोठ्या संख्येने भीम अनुयायी, आंबेडकर प्रेमी व RPIचे नेते पदाधिकारी उपस्थित राहतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. केंद्रीय मंत्री आठवले साहेब काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे आठवले साहेबांच्या भाषणाकडे विशेष लक्ष असणार आहे व ते कोणती घोषणा करतात हेही पाहणं आवश्यकच ठरणार आहे. त्यामुळे अनेक गणिते बदलतील, बनतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज 24, सदैव आपल्या सेवेत.